विद्यार्थ्यांनो, काल आपण विज्ञान भाग 2 महत्वाचे प्रश्न प्रकरण 1 ते 5 वर व्हिडिओ बनवला होता. आज आपण याचा भाग 2 बनवतोय. त्याच्यामध्ये प्रकरण 6 ते 10 वरचे महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देईन. तो व्हिडिओ आधी बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचे 1 ते 10 प्रकरण पूर्ण होतील. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे 10वीची एक्झाम संपेपर्यंत कमीत कमी 500 सबस्क्रायबर झाले पाहिजे. लक्षात ठेवा की माझ्या चॅनलवर तुम्हाला एक्झाम होईपर्यंत 18 पर्यंत प्रत्येक प्रश्न किंवा महत्वाचं काही असेल ते बोर्डात प्रती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला आता आपण सुरू करूया आपले महत्वाचे प्रश्न. तर बघा, प्रकरण 6 मध्ये कारणे लिहा मध्ये तुम्हाला जेलीफिशच्या संपर्कात आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो, कारण लिहायचंय. झुरळाचा संधिपाद या संघात समावेश होतो. हे दोन तुम्ही किमान करून घ्या ह्या प्रकरणातून. नंतर फरक स्पष्ट करायमध्ये आपण दोन घेणार आहे, असमपुष्ठरज्जू प्राणी आणि समपुष्ठरज्जू प्राणी. त्यानंतर मत्स्यवर्ग आणि सरीसृप प्राणी. ठीक आहे. तिसरा प्रश्न यामध्ये असणार संकल्पना चित्र. बघा, प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपण याच्यावर तुम्हाला आकृती असेल आणि 4 रकाने 5 रकाने डबे तुम्हाला भरायचे असतील. आणि सूक्ष्मजीव यांचं पण संकल्पना चित्र तुम्ही डायजेस्ट मध्ये शोध तुम्हाला मिळून जाईल. तर हे 2 संकल्पना चित्र आपल्याला या प्रकरणातून करायचे आहे. चौथा प्रश्न, मृदकाय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराची 3 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आणि सरीसृप प्राण्यांची 3 लक्षणं. तर हे एवढे 5 प्रश्न तुम्हाला प्रकरण 6 मधून कमीत कमी करून जायचे. प्रकरण 7 वर येऊया. प्रकरण 7 मध्ये बघा, कारणे लिहामध्ये रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरांचा वापर केला जातो. हे तुम्हाला किमान करून जायचंय. फरक स्पष्टीकरणामध्ये पारंपरिक इंधने आणि अपारंपरिक इंधने किंवा जैविक इंधने हे तुम्हाला करायचंय. तिसरा प्रश्न असेल आपला, घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. पेट्रोल आणि डिझेल मध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे आपल्याला पाठ करून ठेवायचे. त्यानंतर आम्ल पर्जन्याचे घटक कोणते, त्याचे पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम लिहा, हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. आणि जैव वस्तुमानापासून कोणकोणती इंधने मिळतात. तर एवढे 6 प्रश्न तुम्हाला प्रकरण 7 मधून करायचे आहेत. प्रकरण 8 वर येऊया. प्रकरण 8 मधून तुम्हाला बघा, मूलपेशी म्हणजे काय आणि मूलपेशींचे उपयोग, हा प्रश्न करायचा आहे. व्याख्येमध्ये क्लोनिंग, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके हे आपल्याला करायचंय. आणि तिसरा प्रश्न, कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल, हा प्रश्न करायचा आहे. चौथा प्रश्न आपला असेल याच प्रकरणातला, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात आणि त्याचं उदाहरण पण द्यायचंय. त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय आणि या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात होतो, हे आपल्याला करायचंय. हा रिपीट लिहिलेला आहे त्यामुळे हा नाही घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. तर हे झालं प्रकरण 8 मधील महत्वाचे एकूण 5 प्रश्न. प्रकरण 9 वरती येऊया. प्रकरण 9 बघा, पहिला प्रश्न आपला आहे की सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, हा तुम्हाला करायचाच आहे. कारणांमध्ये आपल्याला 2 कारणं लिहायची आहेत. स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते, हे. आणि तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे, दुसरं. त्यानंतर तुम्ही काय कराल, हा प्रश्न येतो परीक्षेला. त्यामध्ये शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडतं तर तुम्ही काय कराल, आणि तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद आहे तर तुम्ही काय कराल, हे तुम्हाला 2 करायचे आहेत. चौथा प्रश्न बघूया. ताणतणाव कमी करण्यासाठी कोणते मार्ग आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. संकल्पना चित्र आपल्याला 2 करायचे. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक हे मध्ये लिहिलेलं असतं आणि बाजूला तुम्हाला त्याची उत्तर लिहायची आहेत. आणि ताणतणावाचे व्यवस्थापनाचे उपाय हे 2 आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न, मद्याचे किंवा अल्कोहोलचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आपल्याला लिहायचे आहे. हे झाले 6 प्रश्न प्रकरण 9 मधून. आणि शेवटचं प्रकरण 10 आपण आता बघतोय. यामध्ये बघा, आपत्ती म्हणजे काय, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे उदाहरण लिहा, हा एक आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक साहित्यांची नावे, हा एक लिहायचा आहे. त्यानंतर बघा, फरक स्पष्ट करायमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती यावर फरक. टिपा लिहावरती अभिरूप सराव किंवा मॉक ड्रिल ती टीप तुम्हाला तयार करून ठेवायची आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची 4 उद्दिष्टे किंवा उद्दिष्ट तुम्हाला लिहायची 4-5 जे असतील ते, आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे हे तुम्हाला पाठ करायचे. तर अशा प्रकारे प्रकरण 6 ते 10 मधले एकूण महत्वाचे प्रश्न आपण सगळे काढलेले आहेत. तुम्ही या प्रश्नांचा पण अभ्यास केला तरी पण तुम्हाला विज्ञान भाग 2 मध्ये चांगले मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. तर बेस्ट ऑफ लक विज्ञान भाग 2 साठी. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 चे MCQ घेणार आहोत. MCQ आणि तुम्हाला ते मी विचारणार, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची जेणेकरून तुमची MCQ ची प्रॅक्टिस होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.